अमरावतीत सायन्स कोर मैदानात कृषी विभागाकडून 14 ते 18 फेब्रुवारीपर्यंत भव्य कृषी विकास परिषद व प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे। यावेळी विविध शेती उपयोगी साहित्य, महिला बचत गटांकडून निर्मिती केलेलं विविध कलाकृती आणि खाद्यपदार्थांचे 250 स्टॉल लागले आहेत। ही प्रदर्शनी 18 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे। म कडून बचत गटाच्या महिलांसाठी पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली। यावेळी अतिशय डोळ्यांचे पारणे फेडणारी सजावट करून महिलांनी विविध पौष्टिक खाद्यपदार्थ बनवून सजविले। यावेळी महिलांनी नाचणी, ज्वारी, बाजरीची भाकर, बाजरीचा शिरा, मिक्स डाळीचे कढी गोळे, राजगुऱ्याची भाकर, ज्वारी आणि बाजरीची उसळ, डाळीपासून गुळाचा शिरा, बीटपासून बनविलेले कटलेट याशिवाय तृणधान्यापासून विविध पौष्टिक पदार्थ तयार केले। ही पाककृती पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। चव्हाण गणेशपूर महिला बचत महालक्ष्मी बचत गट आहे आणि मी जे बनवलं आहे स्प्राउट डिश आहे। याच्यात प्रोटीन आहे, फॉस्फरस, कॅल्शियम, फायबर, सगळ्या प्रकारचे मिनरल्स, सगळ्या वस्तू आहे। म्हणजे हे आपण छोट्या मुलापासून प्रौढापर्यंत घेतो। आणि हे जे पोषक तत्व आहे की साखर वापरल्याने कॅलरीज वाढतात, त्याच्यामुळे गुळ घेतलेला आहे। साधं मीठ जर वापरलं तर त्याचा फरक आहे, म्हणून सेंद्रिय मीठ वापरलेलं आहे। हे सगळं आहे आणि हे सगळं हँडमेड बनवलेलं आहे, त्याच्यामुळे कुठल्याही याच्यामध्ये मशिनरीचं काही नाही। आणि स्पेशली ही डिश आपण एक मातीच्या भांड्यात बनवलेली आहे। त्याच्यानंतर ही जी डिश बनवलेली आहे ही खारवड्या आहेत ह्या बाजरीच्या, याच्यामध्ये गव्हाच्या उंब्या आहे, नंतर हुरडा आहे, बाजरी आहे, तीळ आहे, सगळे मसाले आहेत। आणि स्पेशली या शेतकऱ्यांचा पदार्थ की शेतकरी आधीपासून शेतकरी याला जमानत देत आलेले आहेत की जेणेकरून दुपारच्या वेळेस घरी गेल्यानंतर त्यांना दुसरे नाश्ते आपल्यासारखे काही मिळत नव्हते, तर ते बाजरीचं अशा खारवड्याचं करून खायचे, म्हणजे आपली भूक भागवायची आणि त्यांना काहीतरी पोषक तत्व मिळायचे। आपण आता चाललो आहे पिझ्झाकडे, तर हे सगळं मुलांना नको द्यायला, म्हणून हे सगळं पौष्टिक आहार बनवलेला आहे। आणि हे स्प्राउट डिश नाश्ते से लेके दोपहर तक आप खाना बनाया है, जिसमें सुबह के नाश्ते में है बॉयल एग प्लस दूध, अंडा और दूध। उसके बाद में सर मैंने 2 सब्ज़ी बनाई है, जिसमें सारे बैंगन की सब्ज़ी है और दूसरा है पनीर बटर मसाला। उसके बाद में दाल बनाया है और चावल, और उसके साथ मीठे के लिए डेजर्ट में बनाया है मूंग की दाल का हलवा, जो गुड़ में बना है सर, शक्कर में नहीं, गुड़ में बना है। ठीक है, और ये 2-3 किस्म का अचार है सर। और इतना हैवी डाइट के बाद में यहाँ पे ये जवस की चटनी भी है, और इतना हैवी डाइट के बाद में एक मट्ठा भी है सर। इसका क्या फायदा होगा? सर फायदा ये है कि खाना तो हमको खाना ही है, खाना तो खाना है। अब उसके बाद में शक्कर हानिकारक है, बहुत सारी चीज़ों में, चाय से लेके हर चीज़ में शक्कर यूज़ कर रहे हैं, तो शक्कर की जगह गुड़ का यूज़ करना पाचन शक्ति के लिए अच्छा है, जिससे खाना हजम हो जाता हमारा। पहले के लोग गुड़ और मूंगफली खाते थे, क्यों खाते थे? इसी वजह से, तो वो कहीं ना कहीं कुछ नया इन्वेंशन। और आंवला वगैरह भी, आंवले में भरपूर सोर्स ऑफ विटामिन सी, दैट्स व्हाई इट आल्सो वेरी हेल्दी फॉर आवर हेल्थ। मिर्ची से मैक्सिमम तौर पर अटैक का जो प्रॉब्लम है वो नहीं होता सर। मिर्ची से हमारे स्किन को क्या बोलना चाहिए, उसको ग्लोइंग स्किन हो जाती। मिर्ची का भी इस्तेमाल इस चीज़ के लिए अच्छा। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।